आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. A wide range of LED lights for indoor and outdoor use. GR Lights make India bright. सीतारामचरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. लक्ष्मणास जिंकू न शके, विफल होती त्याचे बाण. इंद्रजीत शक्तींना करीतसे आभान. वीज चमके आकाशी अन बाणांच्या परी सुटे खंजी. नरवीराचा ऊर भेदण्या येतसे त्याचा मायावी खंजी. काही उपाय कोणाच चालेना, काही उपाय कोणाच चालेना. नचे येतसे कोणाच्या कह्यात, लक्ष्मणाच्या उरात घुसला तेव्हा त्याचा मायावी खंजी. हे स्वतः धरतीला आपल्या फण्यावर धारण करणारे आहेत. तुझ्यासारख्या पाप्याकडून नाही उचलले जाणार. ब्रह्मांडात अशी कोणती शक्ती आहे जिनं लक्ष्मणाला शक्तिहीन करून टाकलंय? सांग, ही एखादी निशाचरी माया आहे? अयोध्यानाथ, ही निशाचरी माया नाही. मेघनादनी युक्ती योजून वीरघातनी शक्तीचा प्रहार केला आहे. घोर तपस्या करून रावण कुमारांनी ही प्राणघातिनी शक्ती प्राप्त केली होती. जेव्हा काही उपाय नाही दिसून येत, तेव्हा कधी काळी या शक्तीचा तो प्रयोग करतो. संभव आहे तीव्र विषारी सापाने माणूस वाचेल, यमपाशाने प्राण नाही जाणार. परंतु या वीरघातिनी शक्तीपासून वाचणं असंभव आहे. नाही, नाही लक्ष्मण, नाही, नाही लक्ष्मण, नाही. बंधू, हे बंधू, तू तू यासाठी तर माझ्या बरोबर वनात नव्हता आलास. जर असं झालं तर अनर्थ होईल. ही धरणी भंग पावेल आणि राम त्यात सामावून जाईल.
पिताश्री, लक्ष्मणाला मृत्यूच्या कुशीत झोपून आलो आहे. आता रामाचं मस्तक कापून आपल्या पायाशी आणून ठेवीन, तेव्हा सुडाची ज्वाला विझेल. इंद्रजीत, तुझा विजय असो. लक्ष्मणाचं मर्दन करणाऱ्या तुझा विजय असो. अयोध्येच्या होणाऱ्या अधीश्वर तुझा विजय असो. धन्य आहे वीरवर इंद्रजीत. तू पराभवाच्या काठाशी पोहोचलेल्या लंकेच्या सेनेमध्ये एक नवीन आशेचा संचार केला आहेस. तू आपल्या हरलेल्या डावाला विजयात बदलले आहेस. लंका नेहमी तुझा गर्व करेल. आम्ही तुझे अभिनंदन करतो. अभिनंदनाची अजून वेळ नाही आलीये. अभिनंदन तर तेव्हा करा जेव्हा या सर्व कारणांचा हा मेघनाद समूळ नायनाट करून टाकेल. रामाचे मस्तक आणून लंकेच्या मुख्य द्वारावर लावून आपल्या काका कुंभकर्णाच्या वधाच्या सुडाची आग शांत करेन. त्या दिवशी दिग्दिगंत लंकेचा जयनाद गुंजन करेल. पिताश्री, लंकेश्वरांचा संपूर्ण विजय होईल. धरती, आकाश, पाताळ लंकेच्या जय जयकाराने निनादून जातील. आज विजयात एकच कमी राहिली की लक्ष्मणाचं मृत शरीर आणून आपल्या चरणांशी टाकू नाही शकलो. उचलता उचलता तो मरकट हनुमान मध्येच येऊन हिसकावून घेऊन गेला. ठेवून जाऊ दे वत्सा. मुर्द्याला घरात आणून काय करणार? मुर्दा शुभ असतो. मुर्द्याचे स्थान स्मशानातच असते. राम पण पाहिल, लवकरच त्याचाही अशा प्रकारे शेवट होणार आहे. त्यालाही त्याच्या भावाच्या मृत शरीराला कवटाळून लढून घेऊ दे. पिताश्री, अर्ध मेला तर तो आपल्या भावाची दुर्दशा पाहून झाला असेल. पूज्यवर आजोबा, मी तर रघुवंशाला निर्वंश करण्याचा पण केला आहे. राम समुद्रावर सेतू बांधून लंकेत आला होता. मी रामाच्या सेनेतील एका वीराला मारून त्यांची मृत शरीरे अयोध्यापर्यंत पसरवीन आणि त्यांना तोडवत विजय नादाने लंकेच्या जयाची पताका फडकवत अयोध्येत प्रवेश करीन. द्वारपाल, आमच्या गुप्तचरांना निरोप द्या की लक्ष्मणाच्या स्थितीची क्षणाक्षणाची माहिती आम्हाला कळली पाहिजे. आणि नगरात घोषणा करा, लंकावासी आपल्या युवराजाच्या विजयाचा उत्सव करतील. जेव्हा लक्ष्मणाच्या मृत्यूची बातमी मिळेल तेव्हा शंखनाद करा, नगारे वाजवा, ज्यामुळे सीतेलाही ही शुभ बातमी कळेल. जा. जर लक्ष्मण नाही जगला तर रामही नाही जगणार. प्रभू, हे काय म्हणतात प्रभू आपण? मी योग्य बोलतोय. जर माझ्या भावाला लक्ष्मणाला काही झालं तर मग आपण सर्व रामालाही जिवंत नाही पाहणार. महाराज सुग्रीव, वृक्षराज जांबुवंत, महाबली केसरी, नल, नील, आपण सर्व लोकांनी आपापले प्राण पणाला लावलेत माझ्यासाठी. प्रबळ युद्ध केलं, परंतु दैवापुढं कुणाचंच काही चालत नाही. जर माझा मृत्यू माझ्या भावाच्या विरहामुळे लिहिला असेल तर त्याला कोण टाळू शकणार आहे? लक्ष्मणाशिवाय मी अयोध्येचं राज्य कसं काय बघू शकेन आणि अयोध्येत कसा काय जाऊ शकेन? माता कौसल्याला काय तोंड दाखवू? ती विचारेल की माझा लाडका कुठे आहे? पुत्रा रामा,
मी लक्ष्मणाला तुझ्याकडे सोपवत आहे. सुमित्रा उर्मिलेची ही ठेव आहे. तसा घेऊन चालला आहेस तसाच मला परत कर. माते, मी तू दिलेली ठेव सुरक्षित नाही ठेवू शकलो. माता सुमित्रा, मी तुझ्या लाडक्याला युद्धाच्या आगीमध्ये ढकलून एकटाच राजमहालात आलो आहे. 14 वर्षांपासून कणाकणानं विरहाच्या आगीत होरपळणारी उर्मिला जेव्हा तिच्या पतीची चौकशी करण्यासाठी आनंदानं माझ्या समोर येईल ना, तेव्हा काय उत्तर देऊ? मी माझ्या पत्नीला मिळवण्यासाठी युद्ध केलं आहे. उर्मिला, त्यात तुझ्या पतीची आहुतीही दिली आहे. नाही नाही, लक्ष्मणाबरोबर जीवन मरणाचा हा सर्व संघर्ष संपला आहे. राम नाही राहिला. केवळ त्याचे अवशेष बाकी आहेत. अवशेष बाकी आहेत. रामासम धैर्यवानासही जिवंतपणे मारे खंजीर. उर्मिलेच्या विरही हृदयावर विजे परी पडला खंजीर. तिन्ही लोकी सर्वावरती सर्वत्र कोसळे हा खंजीर. पाहिला मात्र सर्वानी लक्ष्मण कोसळे असा धरतीवरती. कोसळे असा धरतीवरती. नाही नाही माते, नाही. दुनियेत अशी कोणतीही शक्ती नाहीये जी लक्ष्मण भाऊजींचं वाईट करू शकेल माते. परंतु हे सत्य आहे मुली की या मेघनादाने लक्ष्मणावर ज्या वीरघाती शक्तीचा प्रयोग केला ती त्याने देवतांचा संहार करण्यासाठी सुरक्षित ठेवली होती. धरतीवरील कोणीही प्राणी त्या संहाराच्या प्रहाराने वाचू नाही शकत. मुली, असे नको बोलूस, असे नको बोलूस माते. लक्ष्मणाशिवाय श्रीरामांची काय दशा झाली असेल तुला कल्पना नाहीये. ते दोघे तर 2 शरीर आणि 1 प्राण आहेत. हे माते, हे जगदंबे, हे जगत तारिणी, हा पूर्ण अयोध्येच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे मंगलकारिणी, संकटहारिणी, सूर्यवंशावर पसरलेल्या संकटाच्या ढगांना आपल्या दयाबुद्धीने दूर कर माते. आपल्या दयाबुद्धीने दूर कर माते, दूर कर. प्रभू, प्रभू, आपण इतके शोक संतप्त झालात तर सूर्याचं तेज विझून जाईल, चंद्र क्षीण होऊन जाईल. हे धैर्यमूर्ती, हे करुणानिधान, आपण नेहमी दीन दुबळ्यांचे अश्रू पुसले आहेत. आपल्या संवेदनेचे बळ मिळवूनच निराशेत बुडालेला प्राणी नवजीवनाची प्रेरणा प्राप्त करतात. आपण इतके निराश,
इतके अधीर होऊन जाल? महाराज विभीषण, जीवनात कधीतरी अशी वेळ येते जेव्हा एकाहून एक सरस असा ज्ञानवंत आशा आणि निराशेच्या संवेदने पलीकडे शून्य अवस्थेमध्ये पोहोचून सुन्न होऊन जातो. यावेळी मी त्याच चैतन्यहीन अवस्थेत आहे. मला ना विजयाचं भान आहे, ना हरण्याची संवेदना. प्रभू, आपण परम ज्ञानवंत आहात. आपल्यासाठी प्रत्येक स्थितीत विजय आणि पराजय एकसारखे आहेत. आसक्ती आणि वैराग्यामध्ये स्थितप्रज्ञ आहात. प्रभू, प्रत्येक जीवनाचा आदी जन्म आणि अंत मरण असतं. कसलं मरण? कुणाचा पराजय? निराशेच्या पराकाष्ठेचं नाव पराजय आहे. पराजयाला पराजय मानणंच पराजय आहे. जंबुवन, आपण तर सर्वात वृद्ध आणि विद्येचे जाणकार गुणवान आहात. काय आपणही वीरवर लक्ष्मणाला पूर्णतः निष्प्राण मानता? शरीराचा प्रत्येक अंग प्रत्यंग क्रियाहीन झाला आहे. शिरेतील चेतना शून्य झाली आहे. परंतु अत्यंत मंद गतीने चालणाऱ्या हृदयाच्या गतीत बुडणारे श्वास शिल्लक असण्याची शक्यता आहे. तरीही आपण निराशेमध्ये बुडून निष्क्रिय निरुपायी होऊन बसलो आहोत. केवळ दुःख करीत बसणे. लक्ष्मणाच्या निश्चित शरीरामध्ये चेतना जागवण्याचा काही उपाय सांगावा. युद्धभूमीत जिथं एका बाजूला अथांग समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला प्रबळ शत्रुदल. हनुमंत, यावर आपण उपाय करणार तरी कसा? उपाय असलाही पण असंभव आहे हनुमानजी. असंभव हा शब्द कर्महीन भेकडांच्या शब्दकोशातच असतो. अंतिम श्वासापर्यंत कार्यरत राहणे कर्मवीरांचे कर्तव्य आहे. त्या असंभव उपायाला सांगावं तरी विभीषण. लंकेत प्रत्येक रोगाचे जाणकार राजवैद्य सुषेणजींकडून जर नाडी परीक्षा केली गेली तर संभव आहे ते काही उपाय सांगू शकतील. परंतु लंकेतून त्यांना आणणेच असंभव आहे. असंभवाला संभव करणे हनुमानाचे काम आहे. मी घेऊन येईन वैद्यराजांना. लंकेमध्ये कुठे निवास आहे त्यांचा? लंकेच्या उत्तर पश्चिम द्वारांच्या कोणामध्ये वनस्पती उपवनात प्रयोगशाळा आहे. त्यांचं वास्तव्य नेहमी तिथेच असतं. प्रभू, मला आज्ञा द्या. मी घेऊन येतो वैद्यराजांना. जशी तुझी इच्छा. हनुमंत, शत्रूच्या घरात जात आहेस. आम्हाला काळजी राहील. सांभाळून जा तू. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री हनुमान महाबळी, दुःखातहि सुख दे. सूक्ष्म रूप धरुनी लंकेत, शोधी वेद सुषेण. शोधी वेद सुषेण.
असं वाटतंय हेच वैद्यराज आहेत. श्रीमान, वैद्यराज सुशेन आपणच ना? हो मी सर, बोला. बोला काय, चला. कुठे? जय श्रीराम. अरे अरे काय करतोयस? वाचवा वाचवा, अरे अरे कोणीतरी वाचवा 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 वाचवा. अरे अरे काय करतोयस? अरे अरे काय करतोयस काय तू? अरे 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 बाबा, तू मला कुठे घेऊन चाललायस? आपले कल्याण करायला श्री रामप्रभूंकडे. अरे तू काय यमदूत आहेस? परंतु माझं आयुष्य अजून पूर्ण नाही झालं. माझी मरण्याची वेळ नाही आली अजून. आपला पुण्योदय झालाय वैद्यराज. जिवंतपणे प्रभूंचे सौभाग्य प्राप्त होईल. परंतु तू आहेस तरी कोण? मी हनुमान. हनुमान, जो लंकेत येऊन लंकेला जाळून गोंधळ घालून पळाला होता, तोच हनुमान आहेस? हो श्रीमान, तोच हनुमान. मला अशा प्रकारे उडत कुठे घेऊन जातोयस? श्री रामप्रभूंच्या सेवेमध्ये. परंतु का? चलावं तरी, तिथे गेल्यावर सर्व ज्ञात होईल. श्री रामप्रभूंना आपली आवश्यकता आहे. रामाची सूत्रे सगळी घे हाती हनुमान, शब्दकोशी हनुमानाच्या, शब्द असंभवनाही शब्द संभवना. मंगल भाव मनात जपोनी, दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन.